आपल्या मनात असलेली शंका आणि अविश्वास हा आपल्याच प्रगतीला बाधक सिद्ध होतो. आपल्या मनामध्ये इतर सर्वांबद्दल, संपूर्ण जगाबद्दल, साक्षात ईश्वराबद्दल सुद्धा शंका आणि अविश्वास असतो. ह्याचं मूलभूत कारण काय आहे हे आपण कधीतरी शोधायचा प्रयत्न केला आहे का? आणि मग त्या मानसिक अवस्थेमध्ये आपला विचार, आपली बुद्धी संशयानं ग्रासून जाते आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळाच होऊन जातो. जणू काय सगळं जग, सगळी माणसं आम्हाला त्रास द्यायलाच बसलेली आहेत. आपण संत चरित्र वाचतो, अभ्यासतो. संतांना शेकडो लोकांनी नको इतका त्रास दिला, मात्र या विश्वाबद्दल, सकल मानवजातीबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठेही नकारात्मक भावना उत्पन्न झाली नाही. त्यांनी तो विषय सोडूनच दिला. उलट जगत कल्याणासाठी आणि ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठीही कार्य करत राहिले. स्वतः पुढे गेले, इतरांना पुढं घेऊन गेले. मग आपणच असं का वागतो? आपल्याला संतांसारखी आपली विचारसरणी का करता येत नाही?